नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता गुरुमाय माऊलीवर जळगाव येथील समर्थ ग्रुप यांचं आगमन झालेलं आहे आणि पाहू शकता आपण निसर्गाच्या सानिध्यात किती एन्जॉय, वय कितीही असलं पण मन चांगला पाहिजे. मन चंगा तो कठड में गंगा याला म्हणतात. आणि उमर कितीही राहिली तरी म्हणता नाही का उमर 55 की लेकिन दिल बचपन का. आणि हे मंडळीचं असं सांगणं आहे का आपण किती वय झालं काय झालं पण मनाला मुलासारखं ठेवावं लागतं, तेव्हा आपण पूर्ण एन्जॉय करू शकतो. जीवनात आनंद त्यालाच म्हणता आनंदाची मजा घेणारे वरिष्ठ मंडळी पूर्ण समर्थ जळगाव. त्यांचं आगमन ढोल ताशांच्या गजरात पूर्ण एन्जॉय. खूपच छान. धाकधुकीच्या जीवनातून धक्काबुकीच्या जीवनातून गावाकडचं वातावरण कसं असतं या पर्यटकाने दाखवून दिलं. आता पाहू शकता आता फेरफटक्यासाठी निघालेली मंडळी आणि फेरफटक्यात त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगत खूपच छान अशा नवीन प्रकारे करण्यात येतात. पाहू शकता गुरुमाय माऊलीवर. गुरुमाय माऊलीमध्ये आता उडल्याची मजा. उडला म्हटला आता प्रथमच आपण गुरुमाय माऊलीमध्ये उडल्याचा प्रबंध करण्यात आलेला आहे आणि पाहू शकता उडल्याची मजा पूर्ण सुरती गावरान, त्याचबरोबर पपई आणि पेरू चटणी वेगळ्या प्रकारची याची मजा घेताना निसर्गरम्य ठिकाणी गुरुमाय माऊलीमध्ये. त्यानंतर ज्येष्ठ महिलांनी गरबावर डान्स केला तेही पाहू शकता. बाजूला डोंगर आणि डोंगराच्या बाजूला असलेले गुरुमाय माऊली कृषी पर्यटन केंद्र, त्यांची बुकिंग उडल्यासहित एक दिवस अगोदर बुकिंग करणं अनिवार्य. गुरुमाय माऊली आपण पाहू शकता संभाजीनगर, धुळे, जळगाव येथील पर्यटकांची गुरुमाय माऊलीला भेट देण्याचा प्रमाण खूप वाढलेला आहे. आता टोपीचा गेम, टोपी पद्धत जसं आपण म्हणतो माझ्या मामाचं पत्र हरवलं तेच मला सापडलं, त्या पद्धतीने काहीतरी गेम, नवीन गेम खूपच वेगळा. बाजूला पूर्ण झाडी झुडपांनी भरलेलं गुरुमाय माऊली कृषी पर्यटन केंद्र. फुल धमाल मज्जा. बाजूला आता त्यांनी राहिली घोडागाडीचा आनंदही खूप वेगळा. माणसाला असं काही नाही का आपण लहानपणीच खेळू शकतो, काही नाही, मनात असलं तर केव्हाही आपण एन्जॉय करू शकतो. आता ड्रम फेरीची मजा घेताना, घोडागाडीची मजा घेताना वरिष्ठ मंडळी. नमस्कार, वेलकम गुरुमाय माऊली. खूपच चांगलं मॅनेजमेंट. आपण कुठून आले, कसं काय वाटलं आपल्याला? ओके ताई, आता जेवताना त्याची प्रतिक्रिया. ताई आता ऊट फेरी म्हणजेच कॅमल राईड याला सुरुवात झाली. बाजूला सिल्की पॉईंट,
त्याचबरोबर स्टँड आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे त्यांना सर्व्हिस देणं महत्त्वाचं असतं. ओके ओके. चैतन्य महिला मंडळ ना. ओके ओके. तिकडून घे ताई. कसं काढलं आपल्याला ताई? खूपच छान आहे दादा. खूपच टेस्टी भाजी आहे. ओके बोला ताई आता. कसं काढलं त्याला? वांग्याची भाजी पण छान आहे. ओके ओके. वांग्याची भाजी छान. आई कसं काय वाटलं आपल्याला? छान वाटलं ताई. हो ओके ओके ताई. ओके थँक्यू. बोटिंगचा आनंद घेताना पूर्ण आजूबाजूला डोंगर, त्याचबरोबर बदकाची बोट आणि त्याचप्रमाणे बर्थडे साजरा करण्यात आला. परीच्या पोषकात क्विट बालक यांचं बर्थडे साजरा करण्यात आला. गुरुमाया माऊली आपण पाहू शकतात. फुल धमाल. आपल्यालाही धमाल करायची असेल तर गुरुमाया माऊलीला भेट द्या. आपल्या जीवनात काय पाहू शकता आपला पतीच्या विषयी एन्जॉय करताना. प्यार करता है. मेरा पति आता सांगतेच नाही विकास लागली अशी म्हणते सरला. विकासला सांगावं लागेल म्हणा किंवा फेसबुकवर म्हणा. हे सगळं ऐकून प्रत्येक जो जाऊन आलाय आहे त्यांचे मतं त्याच्यामध्ये मांडलेली असतात आणि ती मतं मी वाचली आणि त्यामुळे मला इथे मला सगळ्यांना येऊन घ्यावंसं वाटलं की आपण या सगळ्या महिलांना आपण इथे घेऊन जाऊ आणि सगळ्या महिला तिथे खरोखरच एन्जॉय करू शकतील. आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी आपण एन्जॉय केलं आहे की नाही? सगळ्या राईड्स आपण छान केलेले आहे. जेवण पण उत्तम होतं. सगळी सर्व्हिस पण अतिशय छान होती. आणि ह्या दादांनी कृषीला एक पूरक उद्योग सुरू केलेला आहे. त्यांचं त्याबद्दल त्या दादांचं खूप खूप अभिनंदन करते मी. आणि त्यामुळे आपण शहरी भागातले लोक इथे येऊन आपल्याला शेतीचा जो आनंद असतो किंवा ग्रामीण भागातलं जे काही आपल्याला अनुभवायला मिळतं त्याचा आनंद द्विगुणित असतो. आपण एक्सेल वर्ल्डला जातो, आपण इकडे जातो, आपण फॉरेनलाही जाऊन आलेले असाल, त्याच्यापेक्षा इथला जो आपल्याला आनंद मिळतो तो आनंद आपण म्हणजे आपल्याला त्या मनात भीती पण नाही आहे काही. आपण बैलगाडीवर बसल्या काय भीती नाही. एन्जॉय केलं सगळ्यांनी. बोटिंग केलं आहे. नंतर उंटावर बसल्या काही जणी. राजस्थान गेल्यासारखं वाटलं. म्हणजे सगळ्या भारताचं दर्शन इथे घडून आणलंय दादांनी. त्याच्याबद्दल दादांचे खूप खूप आभार. आणि दादांची जी टीम आहे म्हणजे दादांची मिसेस त्यांनी सगळ्यांनी इतका सुंदर स्वयंपाक करून आपल्याला सगळ्यांना जेवू घातलंय. सगळ्यांना खूपच खूप आवडलं. आणि वारंवार दादांची कॉन्टॅक्ट करून मी मेनू हा ठेवा ते ठेवा असं करून दादांनी आपण जे सांगितलं होतं ते आपल्याला पुरवलं आहे. त्याबद्दल दादांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. आणि परत पती जो भी है मेरा पती है त्याच्या चिठ्ठीतलं वाच. कंजूस आहे. दिलदार होता. दिलदार ते काही असो पण आता काय सगळं उलट काय नाही. सगळं उलट काय जे आलं ते भला है बुरा है मेरा पति जो भी है मेरा है. मोठा मोरा का मोठा मोठा है मोठा बारीक ऐका ना गा. मेरा पति जो भी है वो मेरा पति है. मेरा पति परमेश्वर है. सच्ची में मी परमेश्वरी था.